ऑक्टोबरपासून हिवाळा सुरू होतो आणि मग गुलाबी थंडी जाणवायला सुरुवात होते. त्यानंतर त्वचा कोरडी पडते आणि त्याची योग्य काळजी न घेतल्यास पिंपल्स येणे, त्वचेला खाज सुटणे यासारखे प्रकार वाढतात. त्यामुळे हिवाळा सुरू होताच आपल्या त्वचेची दैनंदिन काळजी कशी घ्यावी, म्हणजेच आपले डेली स्किन केअर रुटीन कसे असले पाहिजे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. मी डॉक्टर अनुराधा टाकरखेडे, त्वचारोग आणि सौंदर्य तज्ज्ञ, वरुडवरनं. हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेचं काळजी घेण्याचं रुटीन म्हणजे स्किन केअर रुटीन कसं असायला पाहिजे. तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की माझी त्वचा ऑइली आहे, तर मला मॉइश्चरायझर लावायची काय गरज आहे. पण हिवाळ्यात ज्या वेळेला ऑइली त्वचाही कोरडी व्हायला लागते त्यावेळेला आपल्या त्वचेला स्किन केअरची गरज पडते. तर ऑइली त्वचेचं स्किन केअर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ग्लिसरीन, गुलाबजल, जे डाळीचं पीठ वगैरे आपण घरी वापरतो, काही लोक मुलतानी माती वापरतात, हे टाळायला पाहिजे. तुमची त्वचा ऑइली आहे तर त्वचेला सूट होणारं एखादं छानसं फोमिंग फेसवॉश वापरा. हिवाळ्यामध्ये फोमिंग फेसवॉश खूप छान वर्क करतं. चेहरा धुतल्यानंतर लगेच ऑइल फ्री आणि ग्लिसरीन फ्री असलेलं मॉइश्चरायझर चेहऱ्याला अप्लाय करा. एवढं जरी हिवाळ्यामध्ये केलं तरी आपलं जी ऑइली त्वचा आहे ती ऑइल विरहित आणि पिंपल विरहित राहू शकते. म्हणजे आपल्या त्वचेवर चुकीचं मॉइश्चरायझर किंवा चुकीचं फेसवॉश यूज केल्याने होणारे जे अपाय आहे ते टाळता येतील. आणि ड्राय स्किन ही खूप हिवाळ्यामध्ये त्रास देते. तर ड्राय स्किनसाठी काय करायचं, माइल्ड क्लिन्झिंग लोशन्स असतात ग्लिसरीन फ्री असलेले. परत मी ग्लिसरीन फ्री सांगते. ग्लिसरीन फ्री असलेले माइल्ड क्लिन्झर असतात. हिवाळ्यामध्ये हे कोरड्या त्वचेसाठी अतिशय योग्य असतात. आणि त्यानंतर हायलोरोनिक ॲसिड आणि नियासिनामाइड असलेले कॉम्बिनेशनचे जे मॉइश्चरायझर्स आहे ते जर यूज केले तर तुमची जी कोरडी त्वचा आहे हिवाळ्यात अतिशय फाटायला लागून निस्तेज होऊन तुम्हाला त्रास देते ती टाळता येईल. त्यानंतर मिक्स जी स्किन असते किंवा नॉर्मल स्किन असते त्याच्यासाठी दोन्ही प्रकारचे चालतात. ऑइल फ्री, ग्लिसरीन फ्री, हायलोरोनिक ॲसिड असलेले, सिरॅमोसाइड्स असलेले कुठलेही मॉइश्चरायझर तुम्ही नॉर्मल स्किनवर वापरू शकता. त्यानंतर स्किनला माइल्ड एक्सफॉलिएशन करणं गरजेचं असतं. एक्सफॉलिएशन म्हणजे वरची डेड लेअर निघतं. हिवाळ्यामध्ये थोडी डेड लेअर जास्त प्रमाणात निघते किंवा ती दिसते कोरड्या वातावरणामुळं. तर हिला जेंटली एक्सफॉलिएट करणं गरजेचं असतं. पण त्याच्यासाठी आपल्याला ब्लीच किंवा स्क्रब हे टाळावे लागतात. हिवाळ्यामध्ये जर तुम्ही स्क्रब करत असाल चेहऱ्याला किंवा त्याला घासत असाल किंवा घरगुती चंदन वगैरे किंवा बेसन लावत असाल तर त्वचा हर्ट होते आणि थंडीमुळे ते आणखी जास्त काळवटते. त्याच्यामुळं करायचं काय याच्याऐवजी काय टाळायचं हे जर कळलं तर तुमची त्वचा नेहमीसाठी छानच राहील. हिवाळ्यात आपल्या त्वचेसाठी डेली रुटीन काय असावे याबाबत आज आपण त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर अनुराधा टाकरखेडे यांच्याकडून जाणून घेतले. हिवाळ्यामध्ये त्वचेला सूट होईल असे फोमिंग फेसवॉश वापरा. त्याचबरोबर घरगुती उपाय करणे थांबवा, कारण आपल्या त्वचेला काय सूट होईल आणि काय होणार नाही याबाबत आपल्याला माहिती नसते. त्यामुळे त्वचेला हानी पोहोचण्याची शक्यता असते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्वचेसाठी काहीही वापरू नका. ही सर्व माहिती डॉक्टर अनुराधा टाकरखेडे यांनी दिली. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा लोकल 18. प्रगती बहुरूपी लोकल 18 अमरावती.